बातमी चिंता वाढवणारी आहे, पण काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण आता जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काल परवापर्यंत आपण ऐकत होतो की आपल्या भारतात कोरोनाने डोकं वर काढलंय आणि त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. आता आपल्या भारतातली कोरोना रुग्णसंख्या ही 4,000च्या पार पोहोचली आहे. 4,000 हा अजिबात कमी आकडा नाही आहे. पाहता पाहता हा आकडा 40,000वर कधी जाईल आपल्याला कळणारही नाही, असं होऊच नाही. म्हणून आपण आतापासूनच काळजी घ्यायला हवी. खूप साध्या साध्या सवयी आहेत ज्यामुळे आपण कोरोनाला आपल्यापासून लांब ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हँडवॉशने किंवा साबणाने सतत स्वच्छ हात धुतले पाहिजे. आपल्या हातांचा स्पर्श हा वेगवेगळ्या ठिकाणी होतो, त्यामुळे त्यांवर जंतू विषाणू असू शकतात. म्हणून सतत डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करणं टाळावं. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर नाकावर टिश्यू पेपर धरावा, जो ताबडतोब कचरापेटीत टाकावा, जेणेकरून त्याच्यावरचे जंतू विषाणू इतर ठिकाणी पसरू नये. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आपल्या जेवणात सी व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आणि आपल्याला जर ताप आला, हलकीशी जरी कणकण जाणवली, खोकला झाला, घसा खवखवला तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. एखाद्या पदार्थाची चव येणं बंद झालं किंवा एखाद्या गोष्टीचा वास येणं बंद झालं, यापैकी कोणतीही लक्षणं जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्यावी आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू करावे. खरं तर या खूप साध्या साध्या सूचना आहेत, पण याच सूचनांनी, याच सवयींनी आपल्याला कोरोना काळात तारलं होतं हे विसरता कामा नये. आणि म्हणूनच त्यांना अजिबात हलक्यात घेऊ नका. काळजी घ्या.